देवीचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणमात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. या देवीचा प्रार्थना मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम शैलपुत्री दैव्ये नमः. तर आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शैलपुत्री देवीची कहाणी सांगणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. शैलपुत्री देवीची कहाणी. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते. हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे. शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले, मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळाली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकराजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे, अन्यथा त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले. आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल, असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडावला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली. संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली, परंतु तिला पाहूनही कुटुंब सदस्यापैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलट पक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकराचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दुःख, कारुण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरासमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वतःला संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावे नावरूपाला आली. पार्वती, हेमवती हे देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देवदेवतांचे गर्वहरण केले. तर अशी होती शैलपुत्री देवीची कहाणी. नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी, कथा जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.